एक आव्हान करतो। आज आपल्या तुम्हाला मी सांगतो लाखो महिला आपल्याला खालचं पाठीमाग मला वाटतं शुक्रवारी गुरुवारी आपल्याला खालची विधानसभेमध्ये आपण हे विधेयक मंजूर केले। आज लाखो महिला सभापती महोदय वाट बघतायत जी महिला ज्या महिलेच्या नावावरती 712 ज्या महिलेच्या नवऱ्याच्या नाव 712 तिच्या नाव 712 नाही आहे, परंतु ज्या अशा अनेक महिला आहेत की ज्यांच्या नावावरती तिच्या नवऱ्याच्या नावावरती 712 नाही आहे, तिच्या कुटुंबात कोणाच्या नाव 712 नाही आहे, पण ती शेतमजूर आयुष्यभर बनती काम करत असती ती अनेक शेतीपूरक व्यवसायामध्ये त्या महिला माझ्या शेतमजूर काम करत असतात। त्या लाखो महिला आज आपल्या या सभागृहाच्या निर्णयाकडे डोळे लावून त्याच्या निर्णयाची वाट पाहतायत की निश्चित प्रकारे या विधेयकातून आमच्या महिलांना कुठेतरी योग्य प्रकारचा न्याय मिळेल। या सरकार हे महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार, सुनेत्रा वहिनी पवारांचं या महाराष्ट्राचं हे सरकार कुठेतरी माझ्या महिलांना न्याय देईल आणि शेतकरी म्हणून आम्हाला ज्यावेळेस प्रमाणपत्र मिळेल तेव्हा या प्रमाणपत्राच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आम्हाला ज्या शासकीय योजनेचा जो काय लाभ आहे, जो महिलांना कर्ज काढताना असू द्या, विमा काढताना असू द्या किंवा त्यामध्ये त्यांना एका अनेक योजनेमध्ये करता येत त्यांना लाभ मिळत नाही, तो लाभ मिळण्यासाठी ते प्रयत्न निश्चित प्रकारे करतील। कारण मी या सभागृहाला एवढंच सगळ्यांना सांगतो, सर्व सदस्यांना सांगतो, शेवटी आवाहन करतो आपल्या या अन्नदाता भगिनीच्या कष्टाचा आदर करण्यासाठी आपण सर्वांनी या विधेयकाला एकमताने पाठिंबा द्यावा, जेणेकरून आपल्या राज्यातील प्रगत शेतकरी माता पिता भगिनींचा राष्ट्र सन्मानाधिकारी मिळू शकेल। एवढं बहुत धन्यवाद।